कोणतेच काम नीट होत नाही. घरात वादविवाद होतात किंवा मिळालेला पैसा हातामध्ये टिकत नाही. हे सर्व पाहून आपण हताश होतो, निराश होतो. पण निराश होऊ नको, कारण या सर्व समस्येवर अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली उपाय आहे. तो उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा हा महामंत्र. तुझे अडकलेले पैसे मिळतात हे ऐकल्याने तुला कर्जातून मुक्ती मिळेल आणि तुझे कर्जमुक्तीचे मार्ग दिसू लागतील आणि तुझ्या घरात पैशाची आवक वाढते. पैसा तुमच्या हातात टिकू लागतो आणि समृद्धीचे नवे नवे मार्ग खुले होणार. घरातील आजारपण आणि आपल्या कुटुंबातील असणाऱ्या आजाराच्या काही समस्या त्या बऱ्या होण्यासाठी हा मंत्र खूप प्रभावी आहे. जेव्हा तुम्ही या मंत्राचं उच्चारण करता तेव्हा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते. कुटुंबातील सदस्याचे आरोग्य सुधारते. लहान सहान आजार दूर होतात आणि निरोगी वातावरण घरात निर्माण होते. आपल्याला अनेकदा माहिती असते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालवायची असेल तर या मंत्राच्या उच्चाराने तुमच्या घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि ऊर्जावान वातावरण निर्माण होते. तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात आणि तुमचे प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होऊ लागते. हा मंत्र केवळ मंत्र नाही तर सर्व भौतिक समस्या निवारण करणारा मंत्र नाही तर मानसिक शांती आणि समाधान देतो. तुमच्या मनामध्ये येणारे नकारात्मक विचार, तुमच्या मनामध्ये असलेली चिंता, तुमच्या मनामध्ये असलेली भीती या मंत्राने दूर होते आणि मन शांत प्रसन्न राहते. परंतु या मंत्राची पूर्ण शक्ती अनुभवायची असेल तर एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. ती म्हणजे या मंत्राचे पूर्णपणे श्रवण करणे. बऱ्याचदा आपण मंत्र ऐकताना मध्येच थांबून जातो, अर्धवट मंत्र ऐकतो किंवा आपलं लक्ष विचलित होतं. पण लक्षात ठेव, कोणताही मंत्र पूर्णपणे श्रद्धेने आणि पूर्ण ऐकल्याशिवाय त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. जेव्हा तुम्ही एखादा मंत्र अर्धवट ऐकता किंवा मध्येच सोडून देता तेव्हा त्या मंत्राची ऊर्जा खंडित होते. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसा फायदा मिळत नाही आणि काही वेळेला अनावधानाने त्याचे नकारात्मक प्रभाव दिसू लागतात. कारण तुम्ही एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहातून स्वतःला बाहेर काढत आहात. आपण एखादं औषध पूर्ण घेतलं नाही तर ते जसं काम करत नाही तसंच स्वामी मंत्रांचं सुद्धा आहे. स्वामींचा हा मंत्र पूर्णपणे ऐकल्याने त्याची संपूर्ण सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचते आणि त्याचे चमत्कारिक फायदे तुम्हाला अनुभवायला मिळतात. तुम्ही म्हणाल, मी तर मंत्र नेहमी ऐकतो पण मला फायदा होत नाही. याचं काय कारण? याचं कारण हेच असू शकतं की तुम्ही कदाचित एकाग्रतेने आणि पूर्ण श्रद्धेने हा मंत्र ऐकत नसाल किंवा त्याला अर्धवट सोडून देत असाल. आजपासून एक निश्चय करा, हा मंत्र तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्याल. स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं आहे,
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ एक उक्ती नाही, तर स्वामींचे आपल्या भक्तांना दिलेलं वचन आहे. आज तुम्हाला गरज आहे ते या वचनावर विश्वास ठेवण्याची आणि या महामंत्राची शक्ती अनुभवण्याची. अनेकदा आपण प्रयत्नाने खचून जातो. आपल्याला वाटतं की आता काहीच शक्य नाही. पण त्याच क्षणी स्वामी तुझी परीक्षा घेत असतात. तुम्ही हार मानणार आहात की त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे जाणार आहात. आज तुम्हाला ही संधी मिळाली आहे. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला आहे म्हणजे स्वामींनीच तुम्हाला इथं आणलं आहे. त्यांचीच इच्छा आहे की तुमच्या पिढ्यानपिढ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात. त्यामुळे आज हा मंत्र अर्धवट सोडू नको. तुमचा आजवरचा निराशाजनक अनुभव इथे संपणार आहे. हा मंत्र केवळ शब्दांचा समूह नाही, तर स्वामींची चैतन्यमय ऊर्जा आहे. जेव्हा तुम्ही हा मंत्र पूर्ण एकाग्रतेने ऐकता, तेव्हा तुमच्या पेशीमध्ये वेगळीच सकारात्मकता संचारत असते. तुमच्या मनातले नकारात्मक विचार, भीती, शंका दूर होतात. तुमच्या सभोवताली एक सुरक्षा कवच तयार होते. ते तुम्हाला कोणत्याही वाईट शक्तीपासून, वाईट नजरेपासून वाचवत असते. तुम्हाला जाणवेल की तुमच्या इच्छाशक्तीमध्ये वाढ झालेली आहे. निर्णय घेण्याची क्षमता आता वाढलेली आहे. तुम्हाला पैशाची समस्या असेल तर तुमच्यासाठी नवीन नवीन मार्ग खुले होणार आहेत. अडलेली कामे मार्गी लागणार आहेत. आरोग्याची समस्या असेल तर तुम्हाला निरोगी आरोग्य लवकर भेटणार आहे आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात तर या क्षणापासून तुमच्या जीवनात सकारात्मक बदलाची सुरुवात होईल. तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल आणि तुमच्या कुटुंबाला त्याचा अनुभव येईल. हा मंत्र ऐकताना तुमच्या मनात असलेली त्या सर्व अडचणी, सर्व समस्या स्वामींच्या चरणी समर्पित करा. कल्पना करा आणि प्रत्यक्ष तुमच्या समोर स्वामी उभे आहेत. ते तुमच्या समोर दुःखाचे हरण करत आहेत. पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने आणि एकाग्रतेने हा मंत्र ऐका. लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त तुला त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून हा मंत्र पूर्ण ऐकायचा आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण दूर होणार आहे आणि स्वामींच्या कृपेने तुझं जीवन समाधानी आणि सुखी होणार. संधी सोडू नको. हा मंत्र पूर्ण ऐक आणि स्वामीच्या चमत्काराचा अनुभव घे. भक्तांनो, जीवनात अनेकदा असे क्षण येतात तेव्हा सर्व आशा संपल्यात असं वाटतं. आपण प्रयत्नाने खचून जातो, संघर्ष करून कंटाळतो. आपल्याला वाटतं आता काही होणार नाही, आता काही शक्य नाही. तेव्हा याच क्षणी पूर्णपणे तुम्ही हताश होता. स्वामी तुमच्या पुढे मदतीचा हात पुढे करतात. म्हणून हा मंत्र तुमच्याकडे पोहोचला आहे. म्हणजे हा योगायोग नाही, हे स्वामींचाच संकेत आहे. त्यामुळे मंत्र अर्धवट सोडू नको. आजपासून तुमचं दुःख इथंच थांबणार आहे. लक्षात ठेव, एक बीज पेरल्यानंतर त्याला वाढीसाठी जसं पाणी, खत, सूर्यप्रकाश द्यावा लागतो, तसं मंत्राचं सुद्धा आहे. त्याचं फळ मात्र नक्की मिळत असतं. असेच स्वामींचा हा महामंत्र, याची ऊर्जा प्रचंड आहे, पण ती पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तितक्याच श्रद्धेने आणि एकाग्रतेने या मंत्राच्या प्रवासात पूर्णपणे सहभागी व्हावं लागेल. तुम्ही जेव्हा हा मंत्र शेवटपर्यंत ऐकाल तेव्हा तुम्ही केवळ हा आवाज ऐकत नाही, तर स्वामींच्या चैतन्यमय लहरीशी जोडले जात आहात. या क्षणी तुम्ही तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत
ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व स्वामींना सांगा. हा व्हिडिओ ऐकत असताना तुमच्या मनात एक दृढ निश्चय करा. आजपासून स्वामींच्या कृपेने माझ्यातील नकारात्मक ऊर्जा मी घालवणार आहे. तुम्हाला जाणवेल की तुमच्या अंतर्मनामध्ये शांती आणि सकारात्मकता भरून वाहत आहे. आता पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने हा मंत्र ऐकूया. या मंत्राने तुमच्या सर्व अडचणी दूर होईल अशी स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. हा मंत्र शेवटपर्यंत ऐका आणि अनुभव घ्या स्वामींचा. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय सकल दुःख दारिद्र्य नाशाय सर्वधन संपत्ति प्रदाय नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय
सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय
सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः। ॐ श्री स्वामी समर्थाय सकलदुःखदारिद्र्यनाशाय सर्वधनसम्पत्तिप्रदाय नमः।